केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील सर्व नागरिकांना आवाहन केलंय की प्रत्येकानं एकतरी झाड लावावं, म्हणजे मानवी जीवनात त्याचा मोठा फायदा होईल आणि नागरिक मोठ्या प्रमाणात झाडे लावत आहेत। मात्र जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पोखरी शिवारात वेगळीच घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त करत नाराजीचे सूर निघत आहेत। कारण पेशानं शिक्षक असलेला संदीप रामराव तांगडे या शिक्षकानं 10 ते 15 वर्षांपूर्वीचे लिंबाचे झाड तोडले आहे। यात विशेष बाब म्हणजे हे लिंबाचे झाड जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आले। चक्क या शिक्षकानं झाड तोडलंय, त्यामुळे सर्व नागरिक आक्रमक झालेत। त्यांनी पारत पोलीस ठाणे गाठून जेसीबी मालक आणि चालक यांच्यावर आणि शिक्षक संदीप तांगडे यांच्यावर तक्रार दिली आहे। वन विभाग जालना येथे सुद्धा तक्रार दाखल केली आहे। लिंबाचे झाड तोडल्यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी यांना विचारले असता काही परवाना दिलेला नाही अशी माहिती त्यांनी सांगितली आहे। पारत पोलिसांना या जेसीबी मालक आणि चालक यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत। भैया मला सांग, काय प्रकरण आहे, काय झालं होतं, काय नाव तुझं? माझं शेती आहे, गट नंबर 16 मध्ये पोखरी शिवारातील माझे एक झाडलं होतं लिंबाचं, माझं शिवारातील पोखरी शेती गटातील शासनाची परवानगी न घेता माझं झाड तोडले गेलेलं आहे। कोण तोडलं ते? काय? संदीप रामराव तांगडे, सुनील रामराव तांगडे, ते तरी पण शिक्षक आहे, पेशावर शिक्षक आहे, तरी पण ते कोणाला न विचारता त्यांनी झाड तोडलेलं आहे माझं। कशाच्या इथं तोडलं? कशाला तोडलं? जेसीबी द्वारे तोडलं आहे। तक्रारी वगैरे? तक्रारी मी पोलीस स्टेशनला दिलेले, भारत पोलीस स्टेशनला, वन विभागाला? वन विभागाला पण द्यायचे। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? योग्य ती कायदेशीर कारवाई होत ना, शासकीय कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे। संदीपचा जो शिक्षक आहे आणि तुमचा अगोदर यापूर्वी काही वाद होता का? काय वाद करणे? कशामुळे वाद काहीच नव्हता, वाद होता थोडा शेतीवरून थोडा। काय वाद होता, सविस्तर काय वाद? त्याला जमीन 8 गुंठे जमीन मोजणी लागत होती त्याला। दिली नाही का तुम्ही? दिली, त्याला मोजणी करून दिली, तरी पण वाद चालू आहे? त्यांना न विचारता माझं गट नंबर 16 मध्ये दिली जमीन, त्याने झाड तोडलेलं आहे। पेशाने शिक्षक असून तो वाद घालत असतो, कुठला न विचारता आमच्या संघ वाद घालत असतो। आता पण त्यांनी पोखरीच्या बायासोबत वाद घातला होता काही दिवसापूर्वी, त्या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। काय मागणी तुमची पोलीस विभागाला व वन विभागाला? शासनाला एवढीच, पोलीस विभागाला एवढीच मागणी, फक्त कायदेशीर कारवाई व्हावी। काय नाव दादा? माझं नाव कृष्ण पंढरनाथ तांगडे। सरकार म्हणतो झाड वाढवा आणि हे शिक्षक झाड तोडू लागला। कोणी शिक्षक? मास्तर। नाव काय? संदीप रामराव, सुनील तांगडे रामराव। आई मला सांगा, काय नाव तुमचं, काय झालं? कासाबाई पंढरनाथ तांगडे, वडद ताकडा, पोखरीच्या शिवारात मी जमीन, गट नंबर 16, संदीप आणि सुनील। पूर्ण नाव काय? संदीप रामराव तांगडे, सुनील रामराव तांगडे। त्यांना न विचारताना मूळ झाड तोडलं। पुन्हा म्हणतो काय करायचं तर करून घ्या। मी त्या झाड वाढी लावलं, मग झाड पाणी घातलं, मग पोरं बसणार होते, मग ढोरं वासर बसणार होते, मी त्याच्यासाठी झाड लावलं होतं, त्याच्यामध्ये तिथे बसणार होते, मग ढोरासाठी सावलीसाठी मी झाड लावलं होतं। कुठं तक्रार दिल्या का? पोलीस स्टेशनला दिली। प्रतिनिधी मझहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।